आपल्याला काय करायचंय त्यांचं ते बघतील असं म्हणतोय प्रत्येक जण, पण त्यांचं काय सुरू आहे हे बघायला इंटरेस्ट मात्र प्रत्येकाला आहे। त्यात नेमकं काय घडलं आहे याबद्दल फक्त थेअरीजच पुढे येत असताना प्रत्येकाकडे स्वतःची थेअरी तयार आहे। आता सीआयडीच्या जागी क्राईम पेट्रोल बघत मोठी झालेली ही पिढी, त्यामुळे थेअऱ्या तयार करण्यात यांचा हात कुणीच धरू शकत नाही, पायथागोरस पण नाही। स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकललं गेलं आणि त्यानंतर ट्रेंडमध्ये आल्या अफवा आणि थेअरीज। जोपर्यंत कन्फर्म होत नाहीत तोवर अफवा पसरतायत ही गोष्ट समजल्यावर प्रत्येकाचा लांबचा नातेवाईकाचा मित्र तिथे असल्यासारख्या चर्चा सुरू झाल्या। आता खरं खोटं कधीतरी पुढे येईलच, पण प्रश्न पडतो थेऱ्या यायला कुठून सुरुवात झाली। या सगळ्यात कोरिओग्राफरचा सीन काय आहे, घरचाच माणूस भेदी असल्याची चर्चा का होतीये, सगळी उत्तरं देतो। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। आता पहिल्यापासून काय झालं हे सांगायची गरज नाही, कारण प्रत्येकाची चौकशी करून झालीये, प्रत्येक जण सीआयडी झालाय। त्यामुळे जरा लेटेस्ट काय आलं ते सांगतो। पलाश मुच्छलची बहीण पलक मुच्छल मुंबईच्या हॉस्पिटल बाहेर पॅप्ड झाली, म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये आपल्या भावाला भेटायला गेली होती। तेव्हा तिथे आलेल्या पापाराझींनी तिचे फोटो काढले। मग चर्चा सुरू झाली, भाऊ ॲडमिट आहे हे दाखवायला ती हॉस्पिटलला गेली होती का, सगळा विषय सुरू झाला। त्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली, ती म्हणजे बुधवारी सकाळी स्मृतीच्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्याची बातमी आली। रविवारी दुपारी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। त्यानंतर अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं। स्मृतीच्या वडिलांची एंजिओग्राफी झाली असून कोणतेही ब्लॉकेजेस आढळले नाहीत असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं। आता साहजिकच स्मृतीचे वडील आत्ताच बरे होऊन घरी आले असल्यानं त्यांना आरामाची गरज असल्यानं लग्नाची तारीख लगेचच जाहीर होणं अपेक्षित नव्हतंच, पण लग्न पोस्टपोन झालं आहे असं सांगणं आणि त्यानंतर तारीख जाहीर न होणं यामुळे चर्चा सुरू ठेवायला एक स्टेज मिळालंच आणि थेअरी लिहिणाऱ्या कार्यकर्त्यांना स्कोप। पण या सगळ्यात मूळ मुद्दा आहे थेअरीचा जन्मदाता कोण। हाकामारीपासून काकामाला वाचवापर्यंत आपली जनरेशन अफवा ऐकत आणि सांगत मोठी झाली। त्यात इंटरनेट नसताना कर्नाटकच्या बँगलोरमधली आणि महाराष्ट्रातल्या धुळ्यातली अफवा सेम असते, हे आपल्या जनरेशनचं टॅलेंट। पण आत्ताची जनरेशन याबाबत ॲडव्हान्स आहे, कारण सोशल मीडियामुळे सगळीकडे थेऱ्या यायला सुरुवात झाली। पण मूळ शोधलं तर सापडतं कुठं। आता सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली थेरी आहे कोरिओग्राफरची। मराठी मीडियानं तर स्मृती आणि पलाशच्या नात्यात विष कालवणारी कोरिओग्राफर कोण असं म्हणत सिरियलच्या लेखकांना टेन्शन येईल अशा हेडलाईन्स दिल्यात। आता ही थेरी अशी आहे की लग्नाच्या आदल्या रात्री पलाशला संगीतसाठी आलेल्या कोरिओग्राफर सोबत स्मृती किंवा तिच्या कुटुंबियांपैकी एकाने पाहिलं, त्यावरून मोठा राडा झाला आणि म्हणूनच लग्न मोडलं। साहजिकच कोरिओग्राफर कोण, झालं काय याबद्दल बोललं जाऊ लागलं। आता या दोघांच्या लग्नाच्या संगीतचा इव्हेंट सोशल मीडियावर सुद्धा बराच गाजलेला, त्यामुळं संगीत, कोरिओग्राफर, लग्नाची रात्र ही थेरी लागलीच पुढे आली। पण याची सुरुवात झाली एका ट्विटपासून। दैनिक जागरणचे एक स्पोर्ट्स रिपोर्टर आहेत अभिषेक त्रिपाठी, त्यांनी 24 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 2 ट्विट केले होते। पहिलं ट्विट होतं, फिलहाल पलाश की तलाश खतम। यावरून नेमकं काय झालंय, लग्न पोस्टपोन झालंय की वेगळाच घोळ झालाय याबद्दल चर्चा सुरू झाल्या। पण खरा राडा झाला तो दुसरं ट्विट आल्यावर। त्रिपाठी यांनी केलेल्या पहिल्या ट्विटला उत्तर देत प्रणव सिरोही नावाच्या दैनिक जागरणच्याच पत्रकारांनी आदमी भी बड़ा विचित्र जीव है, स्वर्ण की प्राप्ति के उपरांत भी पीतल के चक्कर में फंसकर शीतल पड़ना ही उसकी नियति है असं ट्विट केलं। फुल मिस्ट्री तयार झाली, ज्यात भर पडली। या ट्विटला त्रिपाठी यांनी उत्तर दिल्यानं कोरियोग्राफर के साथ नेट प्रैक्टिस की कोशिश खतरनाक साबित होती है, इथं फुटला बॉम्ब। आता यातून थेट दावे कुठलेच केले गेले नाहीत, पण जो मेसेज जायचा होता तो गेला आणि सुरू झाला धुराळा। कोरिओग्राफर कोण, नेमकं घडलं काय, पलाश कोणाला गावला, कसा गावला, प्रत्येकाची एक एक थेअरी होती। आता या थेअऱ्यांना बळ कुठून मिळालं, तर होणारे सासरे ॲडमिट असताना पलाश सुद्धा ॲडमिट झाला। सुरुवातीला असं सांगण्यात आलं की हायपर ॲसिडिटी झाल्यानं त्याला ॲडमिट करण्यात आलंय। त्यानंतर त्याला सांगलीमधून मुंबईला शिफ्ट करण्यात आलं। मग त्याच्या आईने त्याला रडून स्ट्रेस आला होता म्हणून ॲडमिट करण्यात आला असं सांगितलं। त्यात स्मृतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लग्नाच्या कार्यक्रमांचे फोटो हटवले आणि ठिणगी पडली। जर वडील ॲडमिट होते, लग्न फक्त पोस्टपोन केलं होतं, तर फोटो का डिलीट केले अशी शंका चाणक्ष लोकांच्या मनात आली। म्हणलं ना, क्राईम पेट्रोल बघत मोठी झालेली पिढी, त्यामुळं त्या रात्री कोरिओग्राफर सोबत पकडलं आणि त्यातूनच हा राडा झाला अशी सगळी थेअरी एका ट्विटपासून चर्चेपर्यंत आणि तिथून बातम्यांपर्यंत पोहोचलेली। पण विषय फक्त एका थेअरीपुरताच मर्यादित होता का, तर मंगळवारी सकाळी काही चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले। पलाश मुच्छल एका मुलीशी इंस्टाग्रामवर बोलत असल्याचा दावा करणारे ते चॅट्स होते। हे चॅट्स मॅरिडी कोस्टा नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आले होते। त्यात
पलाश या मुलीला आपण स्विमिंगला जाऊ, वर्सोवा बीचला जाऊ, स्पाला जाऊ, आमचं रिलेशनशिप डेड झालंय, आपण दोघं एकत्र नाही आलो तरी आपली मुलं सेटअप करूयात, असे अनेक मेसेज पलाशने पाठवल्याचा दावा करण्यात आला होता. वर या अकाउंटने आपण कधीही त्याला भेटलो नाही असाही दावा केला होता. हे स्क्रीनशॉट इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर झाले, त्यानंतर ते रेडिटवर गेले, तिथून बातम्यांमध्ये आले. आता या सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली, ते स्क्रीनशॉट स्टोरीला शेअर झाल्यानंतर हे अकाउंट काही वेळातच इन्स्टावरून गायब झालं. नाही, शोधायला जाऊ नका, जेवढे अकाउंट्स दिसतील सगळी फेक आहेत. आपल्याकडं थेऱ्या लिहिणं हे अजूनही 2 नंबरला आहे, फेक अकाउंट काढणं नंबर 1. त्यामुळे ज्या अकाउंटवरून हे स्क्रीनशॉट पहिल्यांदा शेअर झाले त्या अकाउंट तरी खरं आहे की नाही ही शंका विचारली जात होतीच. त्यात मीडियामध्ये मेरी डी कोस्टा हीच कोरिओग्राफर आहे आणि तिच्यासोबतच पलाशला पकडण्यात आलं होतं असा दावा करण्यात आला. पण मुळात स्मृती आणि पलाशच्या लग्नात कोरिओग्राफीची जबाबदारी बॉस्को आणि सीझर या बॉलिवूडमध्ये मोठं नाव असणाऱ्या कोरिओग्राफर्सकडे होती. मेरी डी कोस्टा कोरिओग्राफर असल्याचा काहीही रेफरन्स लागत नाही. त्यात ते असं अकाउंट होतं जे चर्चेत आल्यानंतर लगेच गायब झालं. त्यानंतर त्या अकाउंटवरून आपल्याला मेसेज आल्याचे दावे अनेक अकाउंट्सने केले, पण मेरी डी कोस्टा कोरिओग्राफर नाही हे नक्की. कोरिओग्राफरचा सीन पत्रकाराच्या ट्विटमधून पुढे आला हे नक्की. त्यामुळे पुढे पत्रकाराने सोडली असं म्हणायचं तर पत्रकाराला लग्नातून कोणी माहिती दिली का हा खेळ आहेच, ज्याचा संशय अर्थातच लग्नाला उपस्थित आलेल्या घरच्या मंडळींकडे जातोय. पण या खेळात खरं काय घडलं हा प्रश्न मोठा आहे आणि कदाचित त्याचं उत्तर कधीच मिळणार नाही. त्या रात्री काय घडलं हे गुलदस्त्यात राहील आणि क्राईम पेट्रोल बघत मोठे झालेली जनरेशन रेडिटवर सिरियलच्या लेखकांना चॅलेंज देत राहील. बाकी एवढं ऐकून जाऊ दे, आपल्याला काय करायचंय त्यांचं ते बघतील असं म्हणा आणि म्हणता बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.